श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप दिवसाची प्रतीक्षा संपणार. यंदाची महाशिवरात्री या 3 राशींसाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार. ग्रहांचे अनेक शुभ योगायोग लाभदायक ठरणार. भगवान भोलेनाथ प्रसन्न होणार आणि प्रचंड आर्थिक लाभ मिळणार. महाशिवरात्री हिंदू धर्मातील हा एक प्रमुख सण मानला जातो. हा सण भगवान शंकरांना समर्पित आहे. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांनी आपल्या निराकार रूपातून अग्निस्तंभातील ज्योतिर्लिंगाच्या मूर्त स्वरूपात अवतार घेतला होता. शिवभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो दिवस आता लवकरच येणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार 2026 या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. ज्योतिषांच्या मते या शिवरात्रीला अनेक दुर्मिळ योगायोग घडत आहेत, ज्यामुळे 3 राशींचे भाग्य उजळणार आहे. चला जाणून घेऊया. वैदिक पंचांगानुसार महाशिवरात्रीचा पवित्र सण माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो आणि यावेळी तो 15 फेब्रुवारी 2026 रोजी येतोय. ज्योतिषशास्त्रानुसार या महाशिवरात्रीला अनेक शुभ योगायोग घडणार आहेत, ज्यामुळे 3 राशींना प्रचंड लाभ होतील. या वर्षीचा सर्वात मोठ्या शिवरात्रीला चतुर्ग्रही योग, बुधादित्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योगाचे शुभ संयोजन 3 राशींसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. कोणत्या 3 भाग्यशाली राशींना महादेव करणार श्रीमंत ते जाणून घेऊया. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ जीवनात सुवर्णयुगाची सुरुवात करू शकतो. जवळपास प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. महाशिवरात्रीला घडणारे दुर्मिळ योगायोग मेष राशीच्या लोकांचे भाग्य उजळवतील. तुमचा गोल्डन टाईम सुरू होणार. तुम्हाला अचानक महत्त्वपूर्ण आर्थिक लाभ होण्याचे संकेत दिसत आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. भगवान शिव तुमच्यावर विशेष आशीर्वाद देतील. तुम्हाला मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल. साडेसातीचे परिणाम देखील कमी होतील. या काळात तुम्हाला काही कामात महत्त्वपूर्ण यश मिळू शकते. महाशिवरात्री 2026 मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार असून दुर्मिळ योगांमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. भगवान शिवाच्या कृपेने मानसिक तणाव कमी होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि साडेसातीचा प्रभावही कमी जाणवेल. या दिवशी शुभ कार्याची सुरुवात करणे फलदायी ठरेल. आर्थिक स्थिती अचानक धनलाभाचे योग आहेत. आर्थिक चणचण दूर होऊन धनसंचय होईल. करिअर आणि व्यवसाय कामाच्या ठिकाणी वर्चस्व राहील. नोकरीत बदल किंवा बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे. आरोग्य मानसिक शांतता लाभेल. पूर्वीच्या आजारांपासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि कौटुंबिक जीवन नात्यात सुसंवाद राहील आणि जोडीदाराची साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. महाशिवरात्री उपाय मेष राशीसाठी शिवजीला चंदन, कच्चा दूध, मध आणि लाल फुले अर्पण करा. महामृत्युंजय मंत्राचा जप करा, ज्यामुळे
अडथळे दूर होतील. राशीचक्रातील सर्वात पहिली रास म्हणजे मेष राशी. मेष राशीच्या लोकांवर महादेवाचा विशेष आशीर्वाद असतो. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी शिवाची नियमित पूजा केली पाहिजे. शिवकृपेमुळे मेष राशीचे लोक पैशाच्या बाबतीत भाग्यवान ठरतात. या लोकांना जीवनात क्वचितच समस्यांना तोंड द्यावे लागते. मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री नवीन व्यवसाय संधी घेऊन येईल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याची किंवा बढतीची वाट पाहत असाल तर भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होईल. नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ आनंददायी ठरेल. या काळात तुमचे करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. राहूच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता आहे. यावेळी तुमच्या कामात अधिक मेहनत करून तुम्हाला अधिक फायदा होईल. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, परंतु काळजी घ्या. आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. महाशिवरात्रीपासून मेष राशीच्या जातकांच्या सर्व समस्या नाहीशा होणार आहे. करिअरमध्ये संघर्ष करत असणाऱ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. अडकलेला पैसा मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात देखील सुख शांती राहील आणि मन प्रसन्न राहील. मेष राशीच्या लोकांवर शिवाचा विशेष आशीर्वाद असतो. त्यांच्या जीवनात अत्यंत वेगाने प्रगती मिळते. त्यांचे बिघडलेले काम पूर्ण होते आणि व्यवसायात तसेच करिअरमध्ये मोठे यश मिळते. त्यांचे संकट स्वतः भोलेनाथ दूर करतात आणि ते नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतात. महादेवाला जल, दूध आणि बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप रोज 108 वेळा करावा. प्रत्येक सोमवारी उपवास करावा आणि शिव मंदिरात जावे. महाशिवरात्रीला जागरण आणि रुद्राभिषेक करावा. दानधर्म करावा आणि गरजू लोकांना मदत करावी. मेष राशीच्या लोकांवर भगवान शिवाची नेहमी विशेष कृपा असते. ही भगवान शंकराची सर्वात आवडती राशी आहे. या महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मनोकामना पूर्ण होत. या शुभ सणावर भगवान शंकराची पूजा आणि जलाभिषेक केल्याने तुमची अडलेली किंवा दीर्घकाळ थांबलेली कामे पूर्ण होऊ लागतात. मेष राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खूप चांगले असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा येईल. संपत्ती जमा होईल. व्यापारी आणि नोकरदारांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. उत्पन्नही वाढेल. पदोन्नतीची शक्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींना महादेवांचा भरपूर आशीर्वाद मिळेल. त्यांना आर्थिक लाभ होईल. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगती आणि बढतीची प्रचंड शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. मेहनतीचं फळ मिळेल. नेतृत्व क्षमता वाढेल. करिअरमधले सर्व अडथळे दूर होतील. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात अनेक सुवर्ण संधी मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. भूतकाळातील गुंतवणुकीचा नफा आता मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम दिसून येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळतील. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. मेष राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा दिवस शुभ राहील.
नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळतील. भगवान शिवाच्या कृपेने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. बरेच दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. अडलेली कामे मार्गी लागतील. मेष राशीच्या लोकांसाठी राहूच्या नक्षत्रातील बदल खूप शुभ आहे. या काळात तुमचे करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. राहूच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभाची शक्यता आहे. यावेळी तुमच्या कामात अधिक मेहनत करून तुम्हाला अधिक फायदा होईल. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे, परंतु काळजी घ्या. आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. या राशीच्या गोचर कुंडलीच्या उत्पन्न घरात पंचग्रही योग तयार होत आहे. त्यातच तुमच्या राशीचा 7.5चा पहिला टप्पाही सुरू आहे. पण या राजयोगाच्या निर्मितीमुळे या राशीच्या लोकांना अचानक धन, नफा आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. चालू असलेल्या कौटुंबिक समस्या दूर होऊ शकतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात. आत्मविश्वास वेगाने वाढेल आणि उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. एकंदरीत तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तसेच बेरोजगार लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल आणि नवीन संधी मिळतील. प्रभावशाली लोकांशी ओळख वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात करिअरला नवी दिशा मिळू शकते. या काळात तुम्हाला पितृकडील धन किंवा संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच वडिलांबरोबरचे संबंधही अधिक मजबूत आणि चांगले राहतील. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला घडणारे दुर्मिळ योगायोग कन्या राशीच्या लोकांसाठी देखील शुभ ठरतील. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण यश मिळेल. उत्पन्न वाढेल. तुम्ही नवीन कामं सुरू कराल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होईल. तुम्हाला व्यवसायात चांगला करार मिळू शकेल. या राशीच्या व्यक्तींवरही महादेवांची विशेष कृपा असेल. व्यावसायिक जीवनात प्रगतीची शक्यता आहे. हे लोक स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील. तसंच व्यवसायात एक नवा करार होण्याची शक्यता आहे, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. नात्यातही बरेच सकारात्मक परिणाम दिसतील. महादेवांच्या कृपेने प्रदीर्घ काळापासून थांबलेली कामं आता मार्गी लागतील. त्यातही यश मिळेल. या राशीच्या व्यक्तींनाही भरपूर फायदा होणार आहे. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण होतील. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून फायदा मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. कर्जमुक्ती मिळेल आणि बँक बॅलन्सही वाढेल. नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. नातेसंबंध सुधारतील. भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाने अविवाहितांना मनासारखा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधही चांगले राहतील. पंचग्रही योग कन्या राशीला अनेक क्षेत्रात लाभ मिळवून देऊ शकतो. शत्रूंवर विजय मिळवण्याचा काळ. दीर्घकाळ चालणारे आजारही हळूहळू बरे होऊ शकतात. मानसिक ताण कमी होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना
यश मिळेल. कुटुंबीय किंवा मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा योग, परदेशात जाण्याचीही शक्यताही दिसते. अध्यात्माकडे तुमचा कल असेल आणि वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. चंद्रांचे राशी आणि नक्षत्र परिवर्तन कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल. त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. या काळात वाहन आणि भौतिक सोयीसुविधांशी संबंधित गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. तसेच वडिलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. यावेळी कुटुंबातील लोकांशी तुमचे संबंध मजबूत राहतील. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार होऊ शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. राजकारण, प्रशासन किंवा सरकारी सेवामध्ये गुंतलेल्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. या काळात बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते. या काळात व्यवसायांना लक्षणीय आर्थिक फायदा होऊ शकतो आणि नवीन व्यवसाय करार होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. या काळात तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. तुम्ही एखादी लक्झरी वस्तू देखील खरेदी करू शकता. या काळात तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांद्वारे पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. बुध ग्रहाची उत्तरेकडे हालचाल कन्या राशीसाठी अनुकूल काळ आणू शकते. शिक्षणापासून ते व्यवसाय आणि आरोग्यापर्यंत सर्व बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. बुद्धिमत्ता आणि समज वाढेल. कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक लाभ शक्य होईल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. मूळ राशीचे लोक त्यांच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवतील. हा राजयोग तुमच्या राशीच्या लग्न भावात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात चांगली चमक आणि आत्मविश्वास वाढेल. तसेच तुमच्या धैर्य आणि पराक्रमातही वाढ होईल. या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि चांगले राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसेच लाभ मिळण्याच्या चांगल्या संधी निर्माण होतील. या दरम्यान महत्त्वाच्या कामांना गती मिळेल आणि तुम्ही नवीन काम सुरू करण्याचे धाडस दाखवाल. तुमचा समजूतदारपणा आणि क्षमतेमुळे तुम्ही तुमची स्थिती मजबूत ठेवाल. तसेच पार्टनरशिपमध्ये केलेल्या कामातूनही फायदा होऊ शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. इच्छित परिणाम साध्य होतील. मूळ रहिवाशांना मानसिक शांती मिळेल.
त्यांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जमीन, घर किंवा मालमत्तेबाबत ते महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. या काळात बेरोजगारांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये ज्युनियर आणि सिनियर यांचा चांगला पाठिंबा मिळेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित वाद मिटण्याची शक्यता आहे. या काळात जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण राहील. तसेच या काळात तुमची तब्येतही चांगली राहण्याची शक्यता आहे. आणि तिसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची महाशिवरात्री कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल. तुमचे नशीब चमकेल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात लक्षणीय प्रगती दिसेल. प्रवासामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. परदेशात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक प्रयत्नात पाठिंबा मिळेल. तुम्हाला काही आजारातूनही आराम मिळू शकतो. एकंदरीत भगवान शिव तुमच्यावर विशेष आशीर्वाद देतील. कुंभ राशीच्या लोकांना महादेवाचा आशीर्वाद असतो. शिवकृपेमुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. या लोकांची आर्थिक बाजू नेहमी मजबूत राहते. आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे यांना जीवन जगताना सहसा कोणत्याच समस्यांचा सामना करावा लागत नाही. कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर जल अर्पण करावे. तसेच क्षमतेनुसार दान करावे. दान केल्याने अनेक पटींनी फळ मिळते. कुंभ राशीसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. तुमची सर्जनशीलता तुम्हाला कामात वेगळे करेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि तुमच्या व्यवसायात नफा होईल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि शनिदेव स्वतः भगवान शिवाचे परम भक्त मानले जातात. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांवर शिवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक प्रामाणिक, सत्यवादी आणि दयाळू स्वभावाचे असतात. त्यांच्या जीवनात खूप मोठे यश आणि मान सन्मान मिळतो. त्यांच्याकडे संकटावर सहज मात करण्याची ताकद असते आणि त्यांच्या कार्यात अपार यश लाभते. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण वरदान ठरेल. भौतिक सुख सोयी वाढतील. करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रेमी युगलांसाठी काळ शुभ आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मकर राशीप्रमाणे कुंभ राशीचा स्वामी देखील शनी कर्माचा देव आहे. कुंभ राशीसाठी महाशिवरात्रीचा दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी भगवान शंकराचा जलाभिषेक करा आणि आपल्या क्षमतेनुसार दानधर्म करा. असे केल्याने तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. करिअर, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत खूप शुभ परिणाम मिळू शकतात. भगवान शंकराची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. महाशिवरात्रीला कुंभ राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. या दिवशी पिता पुत्र म्हणजेच सूर्य आणि शनी कुंभ राशीत एकत्र असतील तर चंद्रही उपस्थित असेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन कामं सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. कामे पूर्ण होतील. भोलेनाथासह शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. महाशिवरात्रीला कुंभ राशीत त्रिग्रही योग तयार होत आहे. या दिवशी पिता पुत्र म्हणजे सूर्य आणि शनी कुंभ राशीत एकत्रित असतील तर चंद्रही उपस्थित असेल. अशा प्रकारे महाशिवरात्रीचा सण तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन कामं सुरू करण्यासाठी
चांगला काळ आहे. कामे पूर्ण होतील. भोलेनाथासह शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल. शुक्र राशीचे संक्रमण तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा करेल. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला मोठे यश देईल. एखादा मोठा व्यवसाय करार रद्द होऊ शकतो. व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जर तुम्ही कला, माध्यमे किंवा फॅशन क्षेत्रात असाल तर तुमचे करिअर भरभराटीला येईल. पैशाचा प्रवाह सतत चालू राहील. विवाहित जीवन अद्भुत राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी शक्तिशाली शुक्रादित्य राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांची कार्यक्षमता सुधारेल. त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि विचारांमध्ये सकारात्मकता येईल. समाजात आदर वाढेल. सन्मान आणि आदर वाढेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. व्यक्ती भागीदारी प्रकल्प पूर्ण करतील. हा काळ जीवनात सुवर्णयुगाची सुरुवात करू शकतो. जवळपास प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. पैशांची वाढ होईल. कार्यक्षेत्रात पदप्रतिष्ठा वाढेल. शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीचे मीन राशीतील वास्तव्य खूप सकारात्मक फळ देणारे ठरणार आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवीन संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल. तसेच पदोन्नतीही मिळेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी शक्तिशाली शुक्रादित्य राजयोग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांची कार्यक्षमता सुधारेल. त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि विचारांमध्ये सकारात्मकता येईल. समाजात आदर वाढेल. सन्मान आणि आदर वाढेल. प्रेमसंबंध मजबूत होतील आणि व्यक्ती भागीदारी प्रकल्प पूर्ण करतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.